आपल्याला आत्ता मी म्हणजे कोण असं वाटत असतं, तर व्यक्ती ज्या पद्धतीने जीवन जगत असेल त्याप्रमाणे मन, प्राण किंवा शरीर म्हणजे मी अशी तिची समजूत असते. आणि त्यामुळे त्यातल्या त्यात सुद्धा प्रामुख्याने जर प्रमाण पाहायचं ठरवलं तर बहुसंख्य व्यक्तींना हे शरीर म्हणजे मी असंच वाटत असतं. आणि त्यामुळे शरीर जेव्हा गळून पडतं म्हणजे मृत्यू होतो, तेव्हा सर्वच संपुष्टात आलं अशी त्याची धारणा होते. कारण स्वाभाविक आहे, शरीर म्हणजेच मी ही त्याची धारणा असते. तसंच काही प्रमाणामध्ये प्राण आणि मन याच्याही बाबतीत आहे. बहुसंख्य व्यक्ती म्हणजे 100पैकी 90 व्यक्ती किंबहुना त्याच्याही पेक्षा अधिक प्रमाण असेल, पण आपण आत्ता एक ठोकताळा म्हणून गृहीत धरूया. 100पैकी 90 व्यक्ती या मन प्राण शरीरामध्ये जीवन जगत असतात. त्यामुळे मृत्यू ही फार महाभयंकर गोष्ट वाटते, कारण सगळं जीवनच संपलं ही तिथे धारणा असते. परंतु जर व्यक्ती थोडीशी कुठेतरी मन प्राण शरीराच्या पलीकडे जाऊन स्वतःचा शोध घ्यायला लागलेली असेल, स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहायला लागलेली असेल, काही थोडंफार वाचन अभ्यास केलेला असेल, तर तिला जाणीव व्हायला लागते की मी म्हणजे मन प्राण शरीर फक्त नाहीये, तर माझ्या आतमध्ये अधिक काहीतरी आहे. आणि ते अधिक काहीतरी म्हणजे आपण मागे पाहिलं होतं आंतरिक मन प्राण शरीर, त्याच्या तपशिलात आत्ता जायला नको, पण त्याच्याही आतमध्ये आपलं खरं अस्तित्व की जे ह्या जन्मोजन्मीचा हा जो आपला प्रवास चालू आहे त्यामध्ये सातत्याने आपल्याबरोबर आहे, ते आपलं अस्तित्व म्हणजे चैत्य पुरुष, ज्याला इंग्लिशमध्ये सायकिक बीइंग असं म्हटलेलं आहे.